आरोग्यपूर्णता म्हणजे काय किंवा हेल्दी कोणाला म्हणायचं याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सापडतात. आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर व्याख्या दिलेली आहे. समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. अतिशय सुंदर व्याख्या आहे. WHO पण याच पद्धतीने सांगतं की स्टेट ऑफ मेंटल फिजिकल अँड सोशल स्टेबिलिटी, म्हणजे मेंटल फिजिकल आणि सोशल हेल्थ हीच याच्या मागे महत्त्वाची सांगितलेली आहे. आणि याच्यामध्ये कुठेही आजार असू नये किंवा फक्त आजार नसणं एवढाच भाग नाही आहे. तर आजार तर नसले पाहिजेतच, पण त्याचबरोबर फिजिकल, मेंटल आणि सोशल या तिन्ही स्टेटमध्ये तुमची स्टेबिलिटी असली पाहिजे, हेल्दी स्टेबिलिटी असली पाहिजे. आता याच्यामध्ये मेडिसिन कुठे आलं? म्हणजे मेडिसिन नसणं किंवा तुम्ही मेडिसिन घेत नसणं आजार नाहीतच, पण कोणतंही मेडिसिन न घेणं याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. त्याचा ॲब्सेन्स सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी पाहिजेत. नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर. आपलं आरोग्य वाटेवर खूप खूप स्वागत. आपण विषय मांडतोय तो मेडिसिन आणि आपण या संदर्भात. मेडिसिन महत्त्वाचं की आपण महत्त्वाचं? आपण कोणाला प्राधान्य द्यायचं? आज जग अतिशय वेगळ्या पद्धतीने चाललं आहे. आजकाल मी बघतोय की एक साधा जरी आजार झाला, अगदी साधी डोकेदुखी झाली, एखादी ढोपर दुखायला लागलं, कुठे काय झालं, बारीक सारीक गोष्टींना पण लोकांना मेडिसिन हवं असतं. दुसरी गोष्ट, थोडासा मीडियामध्ये अवेअरनेस निर्माण झाल्यामुळे लोकांपर्यंत काही ज्ञान हे इंटरनेट मीडिया म्हणा किंवा आपले ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, याच्यावरनं अनेक गोष्टींचं बंबार्डिंग होत असतं. आजाराबद्दलची बरीचशी माहिती लोकांमध्ये पसरलेली असते आणि मग एक वेगळ्या पद्धतीचं कोरिलेशन प्रत्येक माणूस करत असतो. म्हणजे मला एखादा सिम्पटम झाला, एखादं लक्षण दिसलं की मग हे असेल का, कॅन्सर असेल का, ब्लड प्रेशर असेल का, डायबिटीस असेल का, असं कोरिलेशन मनातल्या मनात तो करायला लागतो कुठचाही माणूस. पण त्याच्यापर्यंतच त्याची पातळी थांबत नाही. काही वेळा अननेसेसरी मेडिसिन, कोणीतरी एखाद्या मित्राने सांगितलं मला ह्या औषधाने बरं वाटलं म्हणून मी घेतोय. काही वेळा मार्केटिंगची काही ड्रग्ज असतात, तुमच्या दारापर्यंत काही मार्केटिंग एजंट्स आलेले असतात. ते सांगतात अरे हे होतंय ना तुला, ही औषधं घे, या औषधाने खूप चांगला उपयोग होतो. पण आपलं हे लक्षात येत नाही की तुम्ही हे कोणतं तरी मेडिसिन घेत असता. मग भले ते व्हिटॅमिन्स असो, कुठची प्रोटीन्स असो किंवा डायरेक्टली कुठचंही मेडिसिन असो जे ट्रीटमेंट किंवा मॅनेजमेंटमध्ये आपण वापरतो, पण कुठे ना कुठे तुम्ही या मेडिसिनच्या जाळ्यामध्ये अडकत जाता आणि हेच आपल्याला नको आहे. कारण सगळ्या ज्या हेल्थ सिस्टीम आहेत, आत्ता मी पहिल्यांदा तुम्हाला ज्या व्याख्या सांगितल्या त्याच्यामध्ये कुठेही मेडिसिन येत नाही आहे. याच्यामध्ये जी काही फिजिकल स्टेट आहे, मेंटल स्टेट आहे किंवा सोशल स्टेट आहे, ती तुम्ही मेडिसिन शिवाय सांभाळायची आहे, मेडिसिन शिवाय त्याचा बॅलन्स करायचा आहे. आपलं शरीर आणि आपल्या शरीरातलं मन यांची एक वेगळी सिस्टीम अशी तयार झालेली असते. आपलं जे शरीर बनवलं गेलेलं आहे ते कुठच्याही प्रकारे जेव्हा आपल्या शरीरावर एखादा आघात येतो किंवा शरीराला प्रतिकूल परिस्थिती तोंड द्यायला लागतं, त्यावेळी शरीरानं कसं वागायचं त्याच्यासाठी वेगवेगळ्या सिस्टीम्स, वेगवेगळे फीडबॅक मेकॅनिझम, वेगवेगळ्या इम्युनिटीज ह्या आपल्या शरीरामध्ये इनबिल्ट असतात. फक्त आपण काय करतो की या इम्युनिटीला डेव्हलप व्हायला, या सिस्टीमला डेव्हलप व्हायला आपण वेळ देत नाही. एक साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हाही आपलं हृदय कार्यरत असतं, आपल्या या सगळ्या सिस्टीम्स कार्यरत असतात, आपलं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम कार्यरत असतं. तुम्ही बघा, तुम्ही रात्री झोपताय आणि अचानक तुम्हाला कुठेतरी हातावर डास चावला. तुम्हाला हे माहिती असतं का? तुम्हाला कळलेलं असतं का? अजिबात नाही. तुम्ही ह्या डासाला मारायचा विचार करता का? अजिबात नाही. ती एक क्रिया घडून जाते, आपोआप शरीरातला एक हात आहे तो त्या डासावर मारला जातो, डास उडला जातो. म्हणजे तुमच्या मनाच्या किंवा तुमच्या बाकीच्या सिस्टीमच्या नकळत एक सिस्टीम, प्रोटेक्टिव्ह सिस्टीम कार्यरत असते आणि ती कार्य करत असते. तुमच्या नकळत तुमच्या हार्टबीट्स चालू असतात. तुमच्या शरीरातले सगळे ऑर्गन्स, हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, हे तुमच्या नकळत काम करत असतात. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळी तुम्ही कुठच्या तरी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देता,
एखाद्या आजाराला तोंड देता तेव्हाही ह्या सिस्टीम तशाच कार्यरत असतात, फक्त तुम्हाला ते माहिती नसतं. आणि या सगळ्या सिस्टीमला सपोर्ट करणं, एक सपोर्टिव्ह स्पेस तयार करणं आणि तेवढा वेळ देणं, हाच त्याच्यामागे कुठच्याही आजारामधला महत्त्वाचा भाग असतो. तो आपण करत नाही. आपण काय करतो, कोणताही आजार झाल्यानंतर सगळ्यात आधी मेडिसिनच्या मागे लागतो. माझा हाच तुमचा सांगायचा उद्देश आहे की मेडिसिन हे एक सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून वापरा. पूर्णपणे मेडिसिनवर अवलंबून राहायचं सोडून द्या. आपल्या शरीराला एक वेलबिईंग, एक स्टेबिलिटी आल्यानंतर ह्या मेडिसिनपासून तुमचं शरीर आणि मन हे वेगळं झालंच पाहिजे. हां, अगदी काही अत्यंत महत्त्वाचे जे काही आजार आहेत, जिथे मेडिसिनशिवाय पर्यायच नाही, आयुर्वेदामध्ये याला असाध्य म्हटलं आहे किंवा याप्य म्हटलं आहे, की जिथे काही प्रमाणात मेडिसिन घ्यायलाच लागतात, तिथे आपण मेडिसिनच्या वर अवलंबून राहणं हे बरोबर आहे. पण अगदी साध्या साध्या आजारांसाठी पण मेडिसिन घेणं हे फार चुकीचं आहे. आणि ही सवय तुम्ही स्वतःला लावू नका, एवढंच सांगण्याचा हा माझा उद्देश आहे. काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये एक रिसर्च झाला. ऑस्ट्रेलियामध्ये काय झालं की गेल्या दशकामध्ये एव्हरी इलनेस इज अ पिल असा कन्सेप्ट तिथे आला. म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी पण लोक मेडिसिन घ्यायला लागले. म्हणजे आपल्याकडे जशी आत्ता पद्धत रूढ झाली आहे, त्याहीपेक्षा जास्त भयानक पद्धतीने तिथे मेडिसिन घ्यायचं प्रमाण वाढलं. तिथे मेटाबॉलिक सिंड्रोम्स खूप प्रमाणात वाढायला लागले. ज्यावेळी तिथल्या सायंटिस्टनी रिसर्च केला, त्याचा अभ्यास केला, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण मेडिसिनच्या किंवा ह्या औषधांच्या खूपच आहारी चाललो आहे. नको नको ते आजार आपल्याला भेडसावत आहेत, याचं कारण कुठेतरी हे मेडिसिन आहे. नंतर मग प्रामाणिकपणे त्याच्यावर प्रयत्न करून त्यांनी ही मेडिसिन कशी कमी करता येतील याचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने ते वागायला लागले. हीच गोष्ट आपल्यालाही वापरायची आहे की ज्यावेळी तुम्हाला कुठचाही आजार होतो किंवा कुठची प्रतिकूल परिस्थिती शरीरामध्ये निर्माण होते, त्यावेळी आपल्या शरीराचा आणि मनाचा अभ्यास करून आपण त्याला तोंड कसं द्यायचं याच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि त्याच्या खालोखाल ही मेडिसिन वापरली पाहिजे. आणि कोणतंही मेडिसिन, हे लक्षात घ्या, कोणतंही मेडिसिन हे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेऊ नका. ते खूप हानिकारक आहे. कारण डॉक्टरांनी याचा अभ्यास केलेला असतो, किती मेडिसिन किती प्रमाणात घ्यायचं, किती वेळेपर्यंत घ्यायचं, केव्हा बंद करायचं, या सगळ्या सिस्टीम्स त्यांना माहिती असतात. त्यामुळे कोणतंही मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. धन्यवाद.